लाईन लागली ती लाईन लागली. बघा काही मी आता पण सांगतोय काही गर्दी नाहीये आज. 2 दिवस गर्दी होती ती पण स्टार्टिंगला. बघा अशी अफवा नका बसू यार. अमरे तात्या मला लेफ्टला जायचंय. रिॲक्शन ब्रो रिॲक्शन. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल कोपकर ब्लॉग्समध्ये. सीन असा आहे की पेट्रोलचं सीन चालू आहेत. रील्स वगैरेला पण येतात की इस्रायल युद्धामुळे काय पेट्रोलचं सीन चालू आहे. सो जास्त रिस्क न घेता मी रॉकीला घेऊन जाईन थोड्या वेळात. आता थोडंसं खाली चाललो आहे तर रॉकीला पण भेटूया आपण आणि परत घरी यायचं आहे. थोडंसं खाली काम येत आहे आणि पेट्रोल भरायचा आहे तर तो जेवून दुपारी जाईल. पण पेट्रोल भरून ठेवेन एक थोडी टाकी तरी की भाई शीन नको आहे. सो लेट्स जास्त फुल तर करू नाही शकत भाई. फुल करायला रॉकीला तुम्हाला माहिती आहे जास्तच लागतं. सो आता सध्या तरी जाऊया खालीच. रॉकी बघा काहीच चिल में दिल परत खराब भेटली एका दिवसात. का अवस्था होते यार यांची. हेच नाही समजा एवढी का कशी खराब होतं. रॉकी पेट्रोलवरनं सीन चालू आहे. दुपारी आपल्याला जायला लागणार आहे. हे कंटेंट भेटेल आपल्याला. गाईज हेल्मेट काढलं आहे तर जातो आहे की जे सांगतात की पेट्रोल बंद होईल किंवा महाग होईल काय म्हणते तो चेक करायचं जातं. आणि जर असेल तर पेट्रोल पण टाकायचं रॉकीमध्ये. दोन्ही पण कामं होऊन जातील. सो लेट्स गो. रील्स वगैरे येत होते. मला वाटतं त्या रील्स जुन्या असतील बट जाऊनच समजेल आपल्याला. आता तर Insta 360 घेतला आहे. समोर माउंट करणार आहे. हेल्मेटला नाही समोर माउंट करून जरा रिॲक्शन्स कॅप्चर करा. सो लेट्स गो. ही सिच्युएशन आहे रॉकीची जी तुम्हाला दिसते. तुम्हाला जरा पुसून घेतो. इथं माउंट करायचं. हा पण लूज झालं. हे टाईट करायचं पण हे पण टाईट करतो मी. कपडा किती रे भाई. अरे महादेव. हा मला पुसून घेतो मी पहिले. याचा माउंट लावला आहे. हेल्मेट तिथे. कॅमेरा आतमध्ये आहे. कॅमेरा मी आता नाही लावणार आहे. पुढं गेल्यावरती एका ठिकाणी गेल्यावरती लावेन. तिकडं पेट्रोल पंपावरचेच आपल्या रिएक्शन जास्त कॅप्चर करायचे. जास्त लेंदी पण नाही घ्यायचे व्हिडिओ त्याच्यासाठी. तर कवर काढतो त्याच्यात ठेवतो आणि कॅमेरा पुढं गेल्यावर काढतो. आता माउंट झाला आहेच. कॅमेरा काय 5 मिनटात माउंट ठेवलेला. काय विषयच नाही कॅमेराचा. कॅमेरा माउंट नशीब घेतलं आहे मी ते दुसरं पण. आता कॅमेरा माउंट झालाच नसता. चल लेट्स गो निघूया. अमरे तात्या मला लेफ्टला जायचंय. रिॲक्शन ब्रो रिॲक्शन. सॉरी इकडं आहे. इथंच टाकतो. सावकाश ब्रो सावकाश. कशाला त्यांचं नुकसान करायचं ना. एवढं तिकडनं काय गाडी जा. हा इकडनं लगेच नंबर लागेल म्हणून. ओके असा सीन आहे. मी कॅमेरा बंद नाही करणार आहे. रिॲक्शन्स पण बघायचे. पेट्रोल भरतात त्यांचे. लास्ट टाइम आपल्याला चांगलं मजबूत आलेले. एकदम बघतच होतो ना क्रॉस. पहिलं मला विचारू तर कार्ड आहे का. कार्ड चालतं कार्ड चालतंय ना. कार्ड ATM कार्ड 510 टाका. हा हे का पेट्रोलचं काय सीन चालू आहे होणार आहे का. हा भरपूर आहे ना. 2 दिवस गर्दी होती. ते मध्ये रील टाकतात ना ते गेल्या टाइमचे त्याच्यामुळे होतं. आपल्याकडे ऍप्लिकेशन पण आहे. नको ह्याच्यावर करा. नेटच नाही 510च करा. नेटवर्कच नाही. ते रील वगैरे जुन्या टाकतात ना त्याच्यामुळे लोक मग धावत सुटतात. मी पण ऍक्च्युली तेच चेक करायला निघालो. पेट्रोल आहे की नाही संपलाय की नाही ते. आपल्याकडे शांत आहे. नव्हती का गर्दी होती. ठीक आहे चलो थँक्यू. दादा बोलतो काल गर्दी या टायमाला खूप होती. नाही इथं उठायला जायला टाइम नव्हता बोलतो. खतरनाक. त्याला समजलं रेकॉर्डिंग चालू आहे वाटतं.
काय माहिती कॅमेरा ऑफ होता ना, मग त्याला त्याचे रिएक्शन त्याला माहिती. सीन सांगतो मी आता काय नाही केलं. सेलचं ऍप्लिकेशन असतो त्याच्यावरती ना 200च्या वरती गेले तर 5 रुपये ऑफ भेटतं आणि 300च्या वरती गेलं 10 रुपये ऑफ. 1000च्या वरती गेलं अजून एक्स्ट्रा काहीतरी त्यांची ऑफर असते. माझ्याकडे अप्लिकेशन आहे आणि त्यांच्यानुसार आपल्याला पॉईंट्स भेटतात. मग पॉईंट्स भेटले की गिफ्ट वाउचर वगैरे भेटतं. मी त्याच्यातूनच घेतो. पण सीन काय झाला माहितीये का, आम्हाला ट्रॅफिक म्हणून बाहेर पडलं पाहिजे. सीन असा झाला की माझं संपलंय रिचार्ज मोबाईलचा, मग मी कार्ड यूज केला. आता मला काहीच फरक नाही पडत. आता ते 2 दिवस होते का, आता 2 दिवस रील्स बनवली लोकांनी आणि रील्स टाकली जुन्या. ही लाईन लागली ती लाईन लागली. बघा काही मी आता पण सांगतोय काही गर्दी नाहीये. आज 2 दिवस गर्दी होती, ती पण स्टार्टिंगला. बघा अशी अफवा नका बसू द्या की गोची होईल सगळ्यांची. रिअल असेल तर सांगा ना तुम्ही व्ह्यू साठी अशी अफवा नका बसू. मी तर सरळ सांगतो. आता तो पण बोलतोय काय माहिती नाही, नक्की नाही. पेट्रोल पंपवाले स्वतः सांगणार. तो एवढा फ्रँकली आपल्याशी बोलला तर बोलला असता. आणि असेल तर आता आपल्याला काय लफडा नाही. आपण मस्त पेट्रोल टाकलंय, 510 टाकलंय मी भाई. टेन्शनच नाही मग रॉकीचं काय मजबूत मध्ये. आज असा कॉन्टेंट कोणी ह्याला व्ह्यूज जाईल भाई. ते व्ह्यूज जातील, लोक तुम्हाला बघतील. तर लोक बघण्यापुरतं बघणार, तुम्हाला पैसे पण कमवणार. पण ते पैसे जे तुम्हाला आले किंवा तुम्ही जे कॉन्टेंट बनवणार जो बनवलाय तो तुम्ही खरं ओपनली सांगू शकता की तुम्ही तो जेन्युइन बनवला आणि त्या जेन्युइन ह्याच्यातून तुम्हाला पैसे आले नाही ना. विषय हाच आहे. जेन्युइन बनवा, अभिमान वाटेल. मला वेळ लागेल बट एक वेगळं सुकून भेटेल यातून की भाई जेन्युइन कॉन्टेंट मध्ये, जेन्युइन मेहनत मध्ये मी सगळं कमवलंय. ना कुणाची फेक हे केलंय, ना कुणाचं काय हे केलंय कुणासाठी. आम्हाला सो लेट गो बेब्स. मी पण गाडी टाकणार, मला ना माहिती, मला पण जायचंय. असं नाही करून चालत. थोडस एक गॅप ठेवला पाहिजे यार. समोरचं ट्रॅफिक, ही सिग्नलची ट्रॅफिक आहे इकडे. ही 4 व्हीलर थोडीशी सरकली ती ह्याची गाडी निघेल, मग आपली गाडी निघेल. हा काय करतोय काय माहिती. नाही का गाडी इथंच आहे. कहते ट्रैफिक ऑन पीक ब्रो. सिंपल में डिंपल कपाटिया. दादा इथं आहे बघ. हाय सर, काय बोलायचं आता. एक तर ट्रॅफिक मुळे वैतागलेला आम्ही. जाऊ दे बाबा, जाऊ दे. कुठून मारू, आमचीच वाट लावशील तू. सगळीकडनं ब्लॉक करून ठेवल्यावरती का जायला कसं जमणार ना आम्हाला पण. चला सिग्नल देऊया, लेफ्टला टाकूया. बघ या 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 या, रॉंग वे नाही या तुम्ही. ट्रॅफिक झाले ना, ऑप्शन नाही यांच्याकडे. आता मला जिथं, चला लेट्स गो होम. गो टू होम, गो टू होम. गाइस रीच होम. पेट्रोल देखना है अपना, बहुत मज़ेदार है, मजबूत आहे दिसत असं. हा भाई अजून आता काय करायचं ते करू दे. विषय कसा हार्ड आहे आता आपला. रॉकीचं टेन्शनच नाही. हेल्मेट घेतलंय. हाय बरं कर, आता घरी जाऊया. लेट्स गो. बाय बाय रॉकी. आज बघायला गेलेलो जेन्युइनली दाखवायला की काय आहे हालत असतं तर असतं, नसतं तर नसतं. त्यांनी सरळ सांगितलं जे काय होतं ते. 2 दिवस होतं चालू गर्दी खूप. आता आज कमी होती. काय माहिती 2 दिवसापूर्वी लोकांना जास्त झालं असेल. आता ते खरं आहे खोटे आहे मला पण नाही माहिती. मी चेक करायला गेलो तर मला काही नाही भेटलं. तुम्हीच बघा आता काय बघायचं ते. मी हेच म्हणणं आहे, जेवढे क्रिएटर्स आहेत ना बाई, फेक काही कॉन्टेंट बनवू नका करू. जे रिअल आहे ते दाखवा लोकांना. कसं लोकांची पण धावपळ करतात, सगळ्यांचीच प्रॉब्लेम्समध्ये आणताय. जे आहे ते जेन्युइन करा आणि टाकून द्या. विषय संपला. जेन्युइन टाका, जेन्युइन राहा. सो आता सगळं काही हाच आपल्या कॉन्टेंटमध्ये होतो. आता घरी जातो, फ्रेश फ्रेश होतो आणि नंतरच भेटतो. तो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये हेच होतं. चेक करायला गेलो जे रील्स वगैरे वरती आलेलं आणि की पेट्रोलचं असं असं चाललं आहे. सो त्यासाठी गेलेलो. आज तरी नाही दिसलं, कालचे 2 दिवस होते बोलला. तो बोलला आपल्याकडं आहे पेट्रोल भरपूर. आता जे काय आहे ते ज्यांनाच माहिती. सो हा ब्लॉग एवढाच होता. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.
सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.